हॅलो फ्रेंड्स. तर आम्ही गेलो होतो काल कृषी प्रदर्शन बघायला. या ठिकाणी खूप मोठं असं पाण्याचं फवारा होता. तिथे रौनकचे आणि त्याच्या पप्पांचे फोटो आणि व्हिडिओ जरा काढले. ते काय मी ह्याच्यामध्ये घेतले नाही, पण हे बघा ना किती छान पाणी असं आहे. आणि त्या ठिकाणी ना कृषी प्रदर्शनच्या ठिकाणी भरपूर सारे असे फळं, परत झाडं, वेगवेगळे वनस्पती आणि फळभाज्या, भाज्या, असं भरपूर सारं काही काही विविध प्रकारचं ठेवलं गेलं होतं. आणि त्यांची माहिती देखील सांगत होते. हा भोपळा बघा ना केवढा मोठा आहे. आणि एका ठिकाणी चिक्कू तर खूप मोठे होते. हे भोपळे आहेत बघा. म्हणजे इथूनच एंट्री सुरू झाली. हे स्टार्टिंगला जे फळं वगैरे आहेत ना, तिथूनच एंट्री सुरू झाली. आतमध्ये जाताना हे सगळं दाखवत होते. अशा प्रकारे बघा तुम्ही. आणि विविध मसाले, फळभाज्या आणि मशनी वगैरे पण होत्या बरं का. हे छोटे छोटे फ्रीज आणि ते धान्य नाही का, गिरण वगैरे, छोट्या छोट्या गिरण, परत पाण्याचे भरपूर असे नाही का ॲक्वा वगैरे होते. दूषित पाणी शुद्ध होऊन येणारे हे ॲक्वा. आणि हे जे काका दिसतात ते माहिती सांगत होते की आपण खर्च किती वगैरे येणार आणि घरी येऊन ते लावून देणार, काही अवघड नाही. हे गायांचं दूध काढण्याची त्या मशनी, हे घरी बनवलेले प्रोडक्ट आहेत त्यांचे, साबण वगैरे, फिनेल आणि पावडर वगैरे, हे भरपूर सारे असे मसाले. हे बघा ना ॲक्वाचे किती प्रकार आहेत. वॉशिंग मशीन पण होते तिथं, कूलर वगैरे, परत पाण्याच्या मशनी. हे बघा ना मूर्ती किती छान आहेत, हुबेहूब चांदीच्या दिसतात की नाही. आणि कीटकनाशक मारण्यासाठी नाही का, घरामध्ये उंदीर वगैरे झालेले असतात ते मारण्यासाठी ते सगळं होतं. अगरबत्ती, साबण आणि कितीला देणार ते सांगत होते. आणि वनस्पती पण होत्या. हे जवस आहे, हे वेगळेच जीवन संजीवनी म्हणून जवस होते. आणि हे मसाले टाकून कशा प्रकारे ते तळून दाखवत होते. मसाले चांगले होते. आणि ह्या बघा अगरबत्त्या, नागगोळ्या, अगरबत्ती, परत कापूर वगैरे, कापूर जाळायचं मशीन, अशा प्रकारचे विविध होते. आणि हे जाम, परत नाही का ते आंब्याचे जाम वगैरे, सगळं फळांचं, आंब्याचं जाम ते सगळं होतं. हळद, परत मसाला, कांदा लसूण मसाला, शेंगदाण्याची चटणी आणि जवसाची चटणी, असं ते भरपूर होतं. त्यानंतर रौनकसाठी लस्सी घेतली. तो बघा लस्सी पिते तिथं. लस्सी ते म्हणजे थंडगार प्रोडक्ट पण होते खाण्यापिण्यासाठी. आणि रौनकने बघा त्यानंतर तिथे खांबा होता, म्हणजे ते पोस्टर लावलेले, तिथे फोटो वगैरे काढले. आणि हे पुस्तकं घेतले रौनकसाठी. याच्यावर नाही का काय पण लिहिलं, कसं पण लिहिलं तरी चालतं. आणि ते नंतर पाण्याने पुसून घेता येत होतं. ते म्हणजे कधी न संपणारे पुस्तक आणि वह्यामणी पुस्तकं, किती पण गिरवा, कसं पण लिहा आणि नंतर ओल्या कापडाने पुसून घ्या. 100ला 3. त्यानंतर इथं ज्यूसच्या मशीन होत्या विकायला. आपण घरी ज्यूस बनवू शकतो त्या प्रकारच्या. आणि हे साफसफाईचं इथं अवजारं होती. नंतर पापड, परत बॉबी वगैरे, विविध प्रकारचे पापड, बिस्किटं, हे छोटे छोटे बिस्किटं, हे जाम वगैरे घरी बनवलेले, त्याला पण विकण्यासाठी आणलं होतं. छान होतं बरं का, मी हे घेतलंय. आणि हे वेपर्स वगैरे, आता उन्हाळ्याचे वेपर्स वगैरे चालू होतील ना करण्यासाठी, त्यासाठी होतं. आणि मसाजचे ऑइल होते. हे विविध प्रकारचे कँडी, आवळा कँडी, शुगर फ्री कँडी, अशा गाड्या होत्या. टेम्पो वगैरे, टू व्हीलर्स, भरपूर गाड्या होत्या तिथं विकण्यासाठी. आणि त्यानंतर भरपूर असं तिकडं नाही का खाण्यापिण्याच्या पण वस्तू होत्या. आणि हे बघा विविध रोपं होती.
हे बांबूंपासून वस्तू बनवलेल्या आहेत. ह्या वस्तू बांबूंपासून बनवलेल्या आहेत सगळ्या विकण्यासाठी. हे बघा ना काय काय होतं. कंगवा वगैरे पण होता, फॅन, खलबत्ता. हे बघा किती छान छान आहे ना. हे पंखा, उन्हाळ्यासाठी खास पंखा. ते ब्रश वगैरे सगळं हे बांबूंपासून बनवलेलं होतं. हे जहाज, मगर पण बघा ना, हे सगळं त्या लोकांनी बांबूपासून बनवलं होतं. हे बसण्यासाठी टेबल, खुर्ची, असं सगळं बांबूपासून. ह्या मोठमोठ्या गाड्या पण विकायला होत्या तिथं. आणि कडधान्य, धान्य, तांदूळ वगैरे, हे सेंद्रिय गुळ घरी त्यांनी बनवलेला. हे वेगवेगळे प्रकारचे रोपं जे आपण तिथून खरेदी पण करू शकतो. हे तेजपत्त्याचे झाड, आंबा, तेजपत्ता वगैरे ते सगळे झाडं, कडधान्य. हे होममेड हळद, नैसर्गिक हळद. परत शिलाई मशीन्स, भरपूर मशिनी वगैरे होत्या. हे लोणचं, मसाले, असं नाही का, मध वगैरे सगळं भरपूर होतं त्या ठिकाणी. ज्या आपल्याला आवश्यक असतात वस्तू, त्या सगळ्या वस्तू तिथं होत्या. आणि हे मसाज करायचं मशीन, हे तेल काढण्यासाठी. आपण ह्या अशा प्रकारचे कडधान्यांनी तेल काढू शकतो. हे बघा केळी, हे औषधं ड्रॉप होते. हे फळभाज्या रानात पिकवल्या गेलेल्या. कृषी प्रदर्शन म्हणल्यावर शेतकऱ्यांचं सगळं आलंच ना त्याच्यात. त्यामुळे बघा ना हे किती प्रकारचे फळं वगैरे, ह्या पिठाच्या मशिनी वगैरे, हे ऊसाचा रस काढण्याची मशीन. अशा प्रकारच्या बॅगी होत्या तिथं, पर्स. परत आपण कपडे बॅगा घेऊन फिरतो त्या. हे काय होतं मला काही माहीत नाही, पण हे पण औषधाचं साहित्य आहे. म्हणजे काहीतरी आपले हाडं, सांध्या हाडं जे दुखतात तिथं बांधण्यासाठी. ह्या बघा अशा प्रकारच्या अगरबत्त्या, 100ला 3 पाकिटं होती. आणि विविध प्रकारच्या अगरबत्ती. परत काय म्हणतात त्याला, धूप, ते सगळं. हे LED बल्ब चार्जिंगचे, आणि हे स्प्रे वगैरे सर्व काही होतं तिथं. धूप, अगरबत्ती, हे देवाचं साहित्य सगळं इकडं होतं. हे रोपं, म्हणजे त्या रोपाचं हे झाड, म्हणजे हे पेरू जे आहेत ना, त्या पेरूची ती रोपं आहेत. हे ते मॅजिक बॉल्स पाण्यामध्ये टाकल्यानंतर फुलतात. इथं परत किचन वगैरे करून देत होते नावाचे, आपापल्या नावाचे बनवून गिफ्ट वगैरे देण्यासाठी. हे शॉक्स वगैरे, आणि हे वेगवेगळे असे यंत्र. हे वाफ घेण्यासाठी, लहान मुलांना सर्दी खोकला होतं त्यासाठी. हे सगळं धूप आणि ते साहित्य तेच होतं. आणि नाही का, हे भरपूर अशा बडशॉप नसतात का, त्याच्यामध्ये ते रंगीबिरंगी अशा प्रकारचे बडशॉप येतात. हे होममेड साबण, विविध प्रकारचे साबणं आणि शॅम्पू वगैरे हे होतं. हे त्यांनी घरीच बनवलं होतं. यानंतर चिक्की, भरपूर प्रकारच्या चिक्क्या, तिळाची, शेंगदाण्याची वगैरे भरपूर अशा चिक्क्या. आणि हे चटणी वगैरे, हे आपल्या घरगुती साहित्य, भरपूर असे आपल्याला जे लागतात ते साहित्य, डब्बा वगैरे, मशिनी. हे साबण ठेवण्याची मशीन आहे. हे काजू आहेत बरं का, हिरवा काजू, मसाला काजू, मिठातले काजू, काय हे बॅगी होत्या. भरपूर प्रकारच्या, वेगवेगळ्या प्रकारच्या बॅगी. अशा प्रकारे हे भरपूर असं खूप मोठं असं लागलेलं हे कृषी प्रदर्शन. त्यामध्ये भरपूर जणांनी भाग घेतला होता. हे बघा ना सगळ्यात छान आहे, मला हे खूप आवडलं. हे बाहुल्या, म्हणजे त्यांनी ना लाकडी वस्तूंपासून बनवलेले आहेत. सजावटीसाठी, एकदम घरामध्ये सजावट करण्यासाठी किंवा डेकोरेशन, म्हणजे गणपतीच्या पुढे वगैरे, परत गौरी गणपतीच्या पुढे ठेवण्यासाठी वगैरे खूप छान आहे. हे सजावट करण्यासाठी हे साहित्य.
हे लाकडांपासून बनवलेलं आहे त्यांनी. किती छान नाही का. बघा ना, हुबेहूब माणसाची प्रतिकृती असल्यासारखं दिसतं. मावळे वगैरे, परत सैनिक, मावळे, परत बाया घरगुती कामं करणाऱ्या, दळण दळतात ते. त्यानंतर आम्ही तिथे पशु पण होते. म्हणजे की हे बघा, बदक, मोठमोठ्या कोंबड्या, त्या कोंबड्यांची पिल्लं. बदक बघा ना, केवढे सारे बदक. हे वरच्या साईडला कोंबड्या, छोटे छोटे पिल्लं, हे कोंबडं खूप वेगवेगळं. तिथे ससा होता आणि वेगवेगळे असे प्राणी होते. मांजर होत्या, मोठमोठ्या मांजर पण होत्या, कबूतर आणि पोपट वगैरे पण होते. हे बघा ना, केवढा मोठा, ते काय म्हणतात, उलट्या पकाचा कोंबडा, तसलं पण काहीतरी प्रकार होता तिथं. हे कबूतर, पारवा आणि हे बघा, वेगवेगळ्या प्रकारचे पोपट. हा ग्रे कलरचा पोपट. भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे पोपट पण होते तिथं. हे बघा, कलर एकदम पिवळा कलर, निळा कलर मिक्स असे पोपट होते. वेगवेगळ्या कलरचे पोपट होते तिथं. हे बघा, सगळ्यांची माहिती पण देत होते तिथं. हे बघा पोपट, काहीशे निळे, काहीशे पांढरे, ग्रे कलर. हे बघा मांजर केवढे मोठे मोठे आहेत, भरपूर असे मांजर. मला ते सगळ्यात जास्त हा पोपट आवडला. हा छान आहे ना. हा बघा, हा बोकडे. ह्याचं वजन किती, ह्या बकऱ्याचं वजन 120 किलोचा बकरा. पक्षी 120 किलोचा हा बकरा आहे आणि हा 95 किलोचा. म्हणजे ही. आणि हा बघा, केवढा मोठा सरडा होता, 5.5 फुटाचा सरडा. केवढा मोठा आहे ना. आणि तो खाली छोटासा आहे, तो हिरव्या कलरचा सरडा होता. आणि हा एक इकडेच्या साईडला एक सरडा आहे. हा, तो पण खूप मोठा होता. ते 5.5 फुटाच्या सरड्यापेक्षा जरासा थोडासा लहान होता. हा 5.5 फुटाचा आहे, अगदी माणसाच्या उंचीचा. त्यानंतर तो एक माणूस, म्हणजे तिथं जी माणसं उभी होती ना, त्यातल्या एका माणसाने तो सरडा उचलून देखील घेतला होता. थांबा, तुम्हाला मी दाखवते. हा एक छोटा सरडा. मला तर खूप भीती वाटत, मला खूप भीती वाटते सरड्याची वगैरे. हे बघा, ह्या माणसाने त्याच्या हातामध्ये सरडा घेतला होता. केवढा मोठा आहे बघा ना. मला वाटलं आता ह्याला चावतो, ह्या माणसाला चावतो म्हणून. हे कोण आहे मला माहीत नाही, पण मला वाटलं चावणार आता आहे मला. नको वगैरे वर पडली तर किती डेंजर लागेल ना ते. मला भीती वाटत होती. बघ कसं केवढा मोठा सरडा आहे. त्यानंतर इथं बरेच प्रकारचे प्राणी, घोडा होता, गाई, म्हस. हे बघ, केवढे मोठे शिंग आहेत त्या म्हशीचे, कसे झोपले. केवढा मोठा आहे ना. त्याचं तोंड खूप मोठं होतं. हे पण खूप मोठे मोठे असे नाही का, गाई, म्हशी, रेडे भरपूर आणले होते, बैल वगैरे. ह्या म्हशीचं शिंग बघा केवढं मोठं आहे. म्हटलं बाबा, त्याच्यात तर शिंगाला तसं जर लावलं नसतं, कोणाला असं मान हलवताना जर मारलं असतं तर ते शिंग कोणाच्या तरी अंगात घुसण्याचीच कामं होती. परत ही जर्सी गाया वगैरे. हे बघा किती मोठे मोठे बैल आहेत. आणि ही म्हस आहे ना, हे सगळ्या कोण जरी जवळ गेले तरी त्यांना शिंग मारायलाच मान हलवत होती. असं वाटत होतं ही रागाने सुटली फिटली तर कुणाला तर जाऊन मारणारच आहे. केवढे सारे प्राणी तर खूप सारे होते. हा केवढा मोठा रेडा आहे. हे वेगवेगळे प्राणी, म्हणजे नाही का, मी तर पहिल्यांदा तेवढं मला तर भीतीच वाटत होती. असं वाटत होतं एखादा जरी सुटून आला तर मारणार तो. भरपूर सारे गाया, म्हशी, बैल, परत प्राणी
शेतकऱ्यांच्या जे साहित्य सोबत जे असतात ना सगळे ते दाखवून. आम्ही शहरात राहिलेलो आहे म्हणून आम्हाला ह्याची जास्त काही माहिती नाही, पण बघा तरी पण मला छान वाटलं इथं जाऊन. हे बघ किती त्या म्हशीला तेल लावलं होतं का तिचा कलरच तसा होता मला माहीत नाही, पण किती चमकत होती. आणि ते हे जे असतात ना ते तसले बैल काय म्हणतात त्याला, नंदी बैल, हां त्या प्रकारचा बैल होता तो. हे गाई आणि पुढच्या साईडला पण भरपूर असे गाई म्हशी बैल सगळं होतं. बघा एकदा तुम्ही, हे छोटे छोटे पिल्ला भरपूर होते. ते जरा जरी मान हलवल्यावर मला वाटायचं की आता सुटून मला मारतात की काय, म्हणून मी पळत होते. त्यानंतर बघा रोनक बसला विमानात. त्यांनी पण खूप एन्जॉय केला तिथं, भरपूर एन्जॉय केला. त्याला छान वाटलं, तो खेळत होता छान मस्तपैकी. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे त्यांनी त्याच्या पप्पाला सोडलं नाही. मी एकटीच फिरत होते व्हिडिओ शूट करत, आणि रोनक मात्र त्याच्या पप्पांना कधीच त्यांनी सोडलंच नाही. तो मस्तपैकी खेळत होता. बघा ना किती मजा करतोय, त्याला किती भारी वाटते. रोज घरात असल्याने आणि नंतर एखाद्या दिवशी बाहेर गेल्याने मुलांना किती छान वाटतं ना. हे बघा किती छान मजा करतोय. आणि ही फॅमिली या घोड्यांची, तो पांढरा जो होता ना तो घोडा, ती दुसरी जी आहे ना ती स्टार्टिंगला दाखवलेली ती घोडी, आणि ती त्यांचं मध्ये आहे ते पिल्लू, त्यांची फॅमिली. आणि हे बाकीचे इतर प्रकारचे घोडे, काळे पांढरे घोडे होते. आणि त्यानंतर रोनक बसला ह्या गाडीमध्ये. इथं पण त्यांनी भरपूर एन्जॉय केला. छान वाटलं. घरामध्ये असं खूप बोर होतं ना, असं काही असलं की भारी वाटतं मुलांना सुद्धा, आणि मला पण छान वाटलं.